जास्त पाणी नाही द्यायचं, म्हणजे जेवढी शिफारस केलेली असते ना त्यानुसारच पाणी द्यायचं. आणि जर जास्त ओलावा असेल तर रोग जास्त पडतो. त्यासाठी मग काय करायचं, ज्या त्याला प्रतिकार करणाऱ्या जाती आहेत त्या लावायच्या. जसं विद्यापीठाच्या येतात फुले, समाधान, त्र्यंबक, त्या जाती लावायच्या. त्यानंतर शिफारस जशी युरिया पण जर जास्त दिला ना आपण प्रमाणापेक्षा जास्त, तरी पण तो रोग होतो पानांच्या. त्याच्यामध्ये ती लाल पूज येते. त्याच्यासाठी काय करायचं, आपण ऊस लागवडीच्या आधी आपण बुरशीनाशक किंवा कार्बन डेन्झिम त्याच्यामध्ये पण आपण बुडवून लावू शकतो. जी लाल पूज आहे त्याचं प्रमाण पण कमी होईल. किडे येत असतील तर त्याच्यावर आपण जर हे शेतात सोडले तर त्याचं नियंत्रण करते. जे आपल्या शेतातल्या म्हणजे पिकांना हानिकारक आहेत अशा कीटकांना खाऊन टाकतो. त्यामुळे जर हे आपण शेतात कीटक आहेत आपल्या पिकांना, मग ते अंडे हे खाऊन घेतात. त्यामुळे मग हे होत कीड वगैरे त्याचा आपण नाश कसा करू शकतो. आपल्याकडे जैविक खतं येतं. आता हा आहे ट्रायकोडर्मा, तर हा आहे ना फंजीसाइड म्हणून यूज करतो. म्हणजे आपण काय करतो, बुरशीनाशक म्हणून याचा वापर केला जातो. आपण बी असतात ना आपले, तर बी आपण लावण्याआधी सुद्धा आहे ना हे त्यात टाकू शकतो, थोडा वेळ ठेवू शकतो. कांद्याला पण गव्हाला पण बऱ्याचशा पिकांना आहे ना हे सगळ्यांना महत्वाचं आहे. तर मग आपण काय करणार, हे जे आहे ना हे आपण बियाणं जेव्हा लावतो ना त्यावेळेस सुद्धा याचा वापर करू शकतो. किंवा आत्ता तुमच्या शेतात जे आहेत ना कांदे जे मोठे होतात किंवा जे गहू होतात त्यांच्यावर फवारणी करताना सुद्धा आपण हे टाकू शकतो. हो, जैविक खत आहे हे. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, की ना आपल्या ह्याच्यामध्ये मातीमध्ये चालेल पण मग रासायनिक खताचा उपयोग ह्याच्यामुळे कमी होतो. नाही तसं काही नाही. फुटायचा विषय नाही काका, हे जैविक खत येतं. पण तुम्ही फक्त हेच जर वापरले ना हे चांगलं राहील पिकांसाठी. कारण याचा काही कारण की मातीची निगा राखली जाते आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला आहे ना चांगले जे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे जे कीटक बोलतो ना, जे आपल्यासाठी मित्र कीटक म्हणतो ना, ते वाढतात.